नमस्कार मंडळी, मी दीपाली एक्सेल ट्युशन विथ दीपालीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्ही डिस्प्लेमध्ये बघताय की मी इथे लिहिलं उलटा व्ह्यू लुकअप कसा लावायचा आणि खूप साध्या सिंपल पद्धतीने, ते पण मराठीमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अगर तुम्हाला ती व्हिडिओ पाहायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक नाही मिळाली तरी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन व्ह्यू लुकअप खूप साध्या सिंपल पद्धतीने शिकू शकता. ठीक आहे, तो उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेअर केल्याने कोणाची ना कोणाची हेल्प होणार आहे आणि सबस्क्राईब केल्याने मला प्रोत्साहन मिळणार आहे. म्हणजे मी जे व्हिडिओज बनवते आहे ते कामाचे आहेत की नाही ते शो करते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे माझे जे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहेत त्या ज्या दिवशी मी अपलोड केला त्याच वेळी तुमच्यापर्यंत पोचते. तो उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट घेऊया. तर फर्स्ट मी माझ्यासमोर एक चार्ट घेते ओपन करून. असं सिम्पली एक चार्ट मी घेतलेला आहे. इथे मी एम्प्लॉईजचे नेम लिहिले आहेत, देन एम्प्लॉई आय डी आहे, देन मंथ आहे आणि मंथ वाईज जे पण कॅल्क्युलेशन ते आहे आणि ABCD काहीतरी कंपनी असेल त्याचा हा चार्ट असेल असं आपण समजूया. आपण हे उलटा व्ह्यू लुकअप कुठल्याही फॉर्मॅटमध्ये वापरू शकतो. असं हे नाही की यांनी वापरला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला जे पण उलट्या पद्धतीची कामं करायची असेल ना त्याच्यामध्ये उलटा व्ह्यू लुकअप तुम्ही वापरा. ठीक आहे, तर खरंच मी असे म्हटले उलट्या पद्धतीचं काम म्हणजे उलट्या पद्धतीचं काम करू नका, उलट्या पद्धतीचा फक्त फॉर्म्युला यूज करा. तर मग इथे मला कसं हवं आहे, माझ्या ज्या एम्प्लॉईच्या ID आहे त्याच्या पुढे माझ्या एम्प्लॉईचं नाव आलं पाहिजे. म्हणजे मी अगर ID टाकते आहे विजय 0212 टाकते आहे तर त्याचं नाव आलं पाहिजे. म्हणजे तो पर्सन बरोबर आहे की नाही हे मला करेक्शन हवं आहे. तर 1 बाय 1 शोधणं खूप हार्ड जातं. तर आपण उलट्या व्ह्यू लुकअपचा यूज करणार आहोत इथे. फर्स्ट मी हा जो फर्स्ट माझा एम्प्लॉय आहे ना त्याचं नाव घेते. मी ते पेस्ट केलेलं आहे. इथे आपण उलटा व्ह्यू लुकअप यूज करतो आहे. तर =VL नेहमीसारखं टॅप क्लिक केल्यावरती आपली स्पेलिंग बरोबर येते. खाली व्ह्यू लुकअपचा फॉर्म्युला तुमच्यासमोर आला असेल. लुकअप व्हॅल्यू, टेबल, कॉलम, इंडेक्स सगळं आलं असेल. तुम्ही ते बघून पण पुढे जाऊ शकता. ठीक आहे, तर लुकअप व्हॅल्यू घ्यायची आहे. तर आपण ही व्हॅल्यू घेणार आहोत. म्हणजे आपल्याला ID थ्रू नेम शोधायचे म्हणून आपण IDचा वाला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, देन आपल्याला द्यायचं आहे कॉमा दिल्यानंतर आपण चूज करणार आहोत नेम अँड ID. मग आपण चूजची स्पेलिंग लिहूया CHOOSE. देन मी टॅप करते. इथे बघाल तुम्ही ग्रीन कलरचा जो कॉमा आहे तो ड्रॉ झालेला आहे. ठीक आहे, ड्रॉ झाला आहे पण मला ना ह्याच्या आतमध्ये एक वेगळा असा कॉमा बॉक्स हवा आहे. त्यामुळे मी शिफ्ट करून थोडा डिझायनर घेते. मी हा घेतलेला आहे 1 आणि 2. म्हणजे माझ्याकडे एम्प्लॉई नेमही आहे आणि एम्प्लॉई ID आहे. तर 1 कॉमा 2 म्हणजे 1 आणि 2 आलेला आहे. देन मी जे डिझायनर कॉलम बनवलेला आहे त्याला मी क्लोज करून घेते. क्लोज केल्यानंतर कॉमा देते. आता आपल्याला दोन्ही पण रो आहेत ना सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसे की फर्स्ट मी ID वाला घेते. ID घेतल्यानंतर देन कॉमा, एम्प्लॉईचं नाव घेते. एम्प्लॉईचं नाव घेतल्यानंतर मी हा जो बॉक्स आहे ना ग्रीन कलरचा तो मी बंद करते. हा बंद केल्यानंतर कॉमा, 2 बॉक्सेस आहेत म्हणून 2. तुम्हाला माहिती असेल व्ह्यू लुकअपमध्ये पण आपण जेवढे कॉलम्स घेणार या बॉक्सेस घेणार तेवढीच तिकडे व्हॅल्यू लिहायची आहे. म्हणजे 1 आहे, 2 आहे, 3 आहे ते लिहायचं आहे. देन कॉमा, इथे परत आलं ट्रू आणि फॉल. नेहमीसारखं आपल्याला 0 प्रेस करायचं आहे आणि फायनलवाला ब्रॅकेट द्यायचं. आता इथे काही न करता फक्त इंटर प्रेस करायचं आहे. तर अगर मी कुठल्याही एम्प्लॉईचं म्हणजे ID टाकते तर इथे त्या एम्प्लॉईचं पूर्ण नाव येणार. एक्झाम्पल ह्याचं करून दाखवते मी तुम्हाला. इथं मी प्रेस करते. बरोबर कॉपी नाही झालेला आहे, सॉरी. मी तर पेस्ट करते. डन, इथे ते आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी हा विजयीचं पण करून पाहते. डन, अशा पद्धतीने मी
म्हणजे उलटा व्यू लुकअप कसा वापरायचा तो तुम्ही शिकला असाल. आता उलटा व्यू लुकअप तुम्हाला कशा एक्सेलमध्ये हेल्पफुली असेल ते तुम्ही सर्च करा. आणि उलटा व्यू लुकअपबद्दल काही क्वेरी असेल, काही विचारायचं असेल, या मग अशा कुठला तरी एक नवीन फॉर्म्युला तुम्हाला शिकायचं असेल की XYZ काय कसं ABCDचे कॉलम्स आहेत, म्हणजे अल्फाबेटिकलला कॅप्समध्ये कसं करायचा, स्मॉल साईज, लॉंग साईज, असे कुठलेही व्हिडिओ तुम्हाला हवं असेल तर कॅप्शनमध्ये मला पिंग करा. मी त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्की घेऊन येईल. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर जॉईनिंग द क्लास.